पार्टीमध्ये पार्टी विथ अ डिफरन्स केवळ म्हटलं जात नाही, तसं ते करूनही दाखवतात. व्यक्तीचं वय हे तेवढं महत्वाचं नसतं, पण व्यक्तीची पात्रता, त्याची कुवत आणि त्याचं मेरिट, हो हे खरं आहे की माझा अनुभव विधानसभेतला कमी असतानाही एवढा मोठा विश्वास माझ्यावरती त्यांनी दर्शवला, हे मी माझं भाग्य समजतो. असे बिनबुडाचे आरोप अनेक वेळेला अनेक लोकांनी केले आहेत आणि त्यामुळे अशा आरोपांचा माझ्यावरती कुठचाही परिणाम झाला नाही. तर मला वाटतं मी विरोधी पक्षाला अधिकच वेळ दिलेला आहे. ही जी भारतीय लोकशाही आहे ती एका कायद्यावर चाललेली आहे. एक कायदा, एक संविधान, एक घटना याच्या आधारावर चाललेली आहे. तुम्ही स्वतः कायद्याचे विद्यार्थी आहात. या गेल्या 2 वर्षामध्ये तुमचा अभ्यास अधिक प्रगल्भ झाला सभागृहात, असं ही काही विरोधकांचं आणि राजकीय विश्लेषकांचं तुमच्याबद्दलचं मत आहे. याच्याकडे तुम्ही कसं पाहताय? कारण तुम्ही जर कायद्याचे विद्यार्थी नसतात तर कदाचित हे सगळं तुम्हाला कठीण गेलं असतं, पण कायद्याचा विद्यार्थी असणे हे तुमच्या पथ्यावर पडलं. मला वाटतं ही जी बाब आत्ताच आपण ज्याचा उल्लेख केला ती सत्य आहे. एखाद्याला जर कायद्याचा अभ्यास केलेला असेल तर त्याला अध्यक्षाच्या जबाबदाऱ्या पार पडण्यात अधिक सोयीस्कर होतं, ह्या गोष्टीची मी सहमत आहे. परंतु केवळ कायद्याचा अभ्यास आहे म्हणून तुम्ही चांगले अध्यक्ष म्हणून काम करू शकलात ह्याच्याशी मी थोडासा असहमत आहे. कारण मला वाटतं चांगला अध्यक्ष म्हणून काम करण्यासाठी ज्ञान असणं आवश्यक आहे, पण त्या ज्ञानाबरोबर तुमचं स्वतःचं कॉन्शियन्स, हे म्हणजे तुम्ही न्यायबुद्धीने काम करायची तुमची मानसिकता असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि ज्या दिवशी मी अध्यक्ष झालो त्या दिवशी मी हे ठरवलेलं, आता मी कुठच्याही पक्षाचा सदस्य म्हणून काम करणार नाही आणि विधानसभेचा अध्यक्ष म्हणजेच 288 आमदारांचा अध्यक्ष म्हणून कार्यरत राहीन. आणि मग अपात्रतेच्या याचिकेवरती निर्णय द्यायचा प्रसंग असो, अथवा सभागृहात ज्या वेळेला विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षामध्ये होणारा वाद असो, अथवा मतभेद असतील, या सगळ्यांचा निवारण करत असताना एक इंडिपेंडेंट अथॉरिटी म्हणून कुठच्याही पक्षपात न करता योग्यरित्या 288 आमदारांना न्याय द्यायची भूमिका ही ध्यानीमानी असल्यामुळे मला वाटतं मी हे काम अधिक इफेक्टिव्हली करू शकलो.